पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उभी आणि सर्व इच्छा माहित आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा येता आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रवेश ख्रिस्त म्हणाला, ते इस्रायल आहे. आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंत करणारे, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. तिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू, आम्हाला दया कर आणि आजच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात आणली, असे आम्ही तुला विनवतो. आजच्या दिवसासाठी नेमलेली 7 प्रार्थना आपण म्हणूया. हे सर्वसमर्थ देवा, तू निर्माण केलेल्या सर्वांवर तुझे प्रेम आहे. तुझ्या प्रत्येक लेकरामध्ये आम्हाला तुझी प्रतिमा दिसावी आणि तुझ्या प्रेमाखातर आम्ही प्रत्येकाला आदर भावाने वागवावे असे तू कर. तुझ्या आणि पवित्र आत्म्याचा असताना आणि सर्व काळ राज्य करणारे एकमेव देव, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला उभे असताना आपण स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहिता 123. स्तोत्र वाचन. यासाठी स्तोत्र देवता 123 वाचले. हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावले. पहा, जसे दासांचे डोळे आपल्या धनाच्या हाताकडे असतात, तसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नाराजगी होत आहे. सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि वरिष्ठांनी केलेली नाराजगी यांनी आमच्या जीवाला पुरेपुरे करून टाकले आहे. तिथे स्तोत्र वाचन संपते. परमेश्वर कृष्ण आशीर्वाद. मला करता जे शास्त्र पाठ घेतलेले त्याचा आपण यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्र पाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. राजेचं दुसरं पुस्तक 5 अध्याय 1 ते 14 आणि त्यानंतर दुसरा शास्त्र पाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. प्रशितांची कृत्य 5 अध्याय 12 ते 16. ख्रिस्त जयंतीनंतरचा 6वा रविवार याकरिता नेमलेला पहिला शास्त्रपाठ दुसरा राजगिर्याचा 5वा अध्याय आणि 1 ते 14 वर्षी. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या घराच्या पदरचा एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोळी होता. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस लागली. ती आपल्या धनेनीच म्हणाली, शम्रोनातल्या संदेशाची माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते. त्याने त्याचे घोडे बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. अरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलाच्या राजास पत्र देतो, मग तो
घेऊन निघाला. त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की या पत्राच्या द्वारे आपल्याला कळविण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठविले आहे. आपण त्याचे कोडे बरे करा. हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, या मनुष्याने कोडे बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठविला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे का? पहा, विचार करा. हा माझी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजास सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडली? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्यारथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्दनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोडे बरे करेल. जीविष्कातल्या नद्या, अबाना व पर्वत या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावायचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते का? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन 7 वेळा बुचकळा मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध होऊन तो शुद्ध झाला. इथे शास्त्र वाचून. शिक्षितांची कृत्य 5वा अध्याय आपण 12 ते 16 पर्यंत वाचूया. प्रेषितांची कृत्य त्याचा 5वा अध्याय 12 ते 16 पर्यंत वाचूया. प्रेषितांनी केलेली अद्भुते. प्रेषितांच्या हातांनी लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शेगोराच्या देवळीत जमत असत. लोक त्यास थोर मानित तरी त्याच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य झाले नाही. विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला. इतके की लोकांनी दुखणेकऱ्यास मार्गात आणून बाजारावर ठेवावं आणि यासाठी की ते तर येत असतात त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी. आणखी यरूशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकऱ्यास व अशुद्ध आत्म्यांनी गेल्यास घेऊन तेथे येत आणि ते सर्व होत असत. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. यावेळेला आपण उभे राहूया. शुभवर्तमानाचं वाचन करणार आहोत. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मार्क यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील पहिल्या अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 40व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी त्याचकडे आला व त्यास पुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की आपली इच्छा असते तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान
येशूची करुणा आली आणि त्याने हात लावून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याचे कुष्ठ तात्काळ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद दिली आणि लागलेच लावून दिले आणि सांगितले की पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून आपल्या शुद्धीकरणाकरता मोशाने नेमलेले अर्पण कर. पण त्याने या गोष्टीची पुष्कळ घोषणा करून अशी प्रसिद्धी केली की येशूला उघडपणे नगरात जाववेना, आणि म्हणून तो बाहेर अनन्यात राहिला. तरी लोक चहूबाजूने त्याचकडे आले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. उभ्या असताना आपण आपला विश्वास प्रगट करूया. एकत्रपणे आपण प्रसिद्धाचा पदाधिकार म्हणूया. सर्व समाज एकच देव पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य वस्तूंचा उत्पन्न करणारा, त्याविषयी विश्वास करीतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो एकटा आहे, पुत्र नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्यातून आम्ही झाले, जो मनुष्यासाठी वागच्या कारणासाठी संधान उतरला आणि कुमारी मरियापासून मनुष्य झाला आणि पृथ्वीराजाच्या जवळ आम्हासाठी ज्याला आशीष दिले, ज्याने आणि स्वर्गात चढला आणि त्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो जिवंतांचा मेल्याचा न्याय करणारा बरोबर आणि पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा पुन्हा नाही, त्याविषयी विश्वास असतो आणि मुलगा जो प्रभू जिवंताचा पिता पुत्र्यापासून येतो आणि पिता पुत्र्यास त्याची आराधना बरोबर होते, जो भविष्यवाण्यापासून बोलत असेल त्याविषयी विश्वास असतो आणि एक पवित्र कॅथोलिक प्रसिद्धी ख्रिस्ती विश्वास करतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्माच्या स्मरण करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान प्रभूचे जीवन याची प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया आपण. पवित्र प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू देव बाप्पा, तू आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात तुझं वचन ऐकण्यासाठी तू गोळा केलेस. तुझं वचन विविध करताना आम्हाला एक सहाय्य कर. आपल्या लोकांची जी गरज आहे प्रभू ती पूर्ण कर. येशूच्या नावाने आमेन. आज सर्व जगभर ख्रिस्ती मंडळांच्या मध्ये लेप्रसी संडे साजरा केला जात आहे. दरवर्षी जानेवारीचा शेवटचा रविवार हा लेप्रसी संडे म्हणून साजरा केला जातो. कुष्ठरोग्यांच्या विषयी यावरती मनचिंतन केलं जातं. कुष्ठरोग्यांची आठवण केली जाते. गेल्या 2 वर्षापासून मी तुम्हाला कुष्ठ कसं असतं, त्याच्या पायऱ्या काय असतात, सुरुवात कशी असते, मग कुरकुळ्या यायला लागतात, त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, त्याच्यानंतर तो चटा वाढत जातो आणि मग हातापायाची बोटे कशी आखडू लागतात. हे सगळ्या पायऱ्या आपण ऐकलेल्या आहेत. त्याचं काही मी पुन्हा यावेळेला रिव्हिजन किंवा उजळणी करणार नाहीये. परंतु कुष्ठरोग्याकडे प्रवेश ख्रिस्तानं ज्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्याला बरं केलं, त्यामागचा जो त्याचा उद्देश होता त्याकडे आपण विशेष लक्ष देणार. आता तुम्हाला वाटत असेल कुष्ठरोग्याबद्दल आम्ही काय ऐकायचं, आम्हाला तर नाहीये, नाही. ऐकल्याबरोबर अशी भावना मनामध्ये निर्माण होते. परंतु परमेश्वर आज आपल्याला या शास्त्र पाठातून वेगळ्या पद्धतीने बोलू इच्छितो.
जो शास्त्रपाठ तुमच्या समोर वाचला मार्क यांनी लिहिलेलं सुवर्तमान याचा पहिला अध्याय 40 ते 45 या वचनामध्ये आपल्याला असं पाहण्यात येतं की प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी अद्भुत प्रकारे आणि सामर्थ्याने एक चमत्कार घडवलेला आहे. आणि ह्या चमत्काराचं वर्णन संपूर्ण चारही शुभवर्तमानामध्ये मत्तै, मार्क, लूक, योहान या चारही शुभवर्तमानामध्ये मिळून फक्त 2च कुष्ठरोग्यांना येशूने बरं केल्याच्या घटना आपल्याला आढळतात. त्यातील ही एक घटना आहे ज्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्तानं जो कुष्ठरोगी त्याच्याकडे आला त्याला बरं केलं. आणि दुसरी घटना आहे लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 17व्या अध्यायाच्या 12 ते 19 वचनामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताने 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. किती? 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. आणि म्हणून त्याकडे आपण नंतर वळणार आहोत. परंतु हा जो कुष्ठरोगी येशूकडे आला त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की हा विश्वास होता, त्याचा येशूवर विश्वास होता आणि म्हणून तो येशूकडे धावत आलेला आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये यहुद्यांच्या विश्वासाप्रमाणे मसीहा हे ओळखण्याचं चिन्ह म्हणजे तो रोग्यांना बरे करणारा असला पाहिजे, तो प्रवचन देणारा असला पाहिजे आणि तो अद्भुत चमत्कार करणारा असला पाहिजे. रोमन कॅथलिक विश्वासामध्ये या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडून घडतात त्याला मेल्यानंतर संत ही उपाधी दिली जाते. आणि या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे यहुद्यांचा विश्वास होता आणि त्या प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताने हा चमत्कार केलेला आहे आणि त्या चमत्काराच्या द्वारे मी मसीहा आहे हे प्रगट केलं. पण यहुद्यांच्या विचारामध्ये एक गोष्ट आणखी होती आणि ती म्हणजे आमचा जो मसीहा आहे तो घोड्यावर स्वार होऊन त्याच्या सैन्यासह येणार, अस्तित्वात असलेल्या सरकार बरोबर तो लढाई करेल, तो जिंकेल आणि मग तो त्याचं राज्य स्थापन करेल आणि आम्ही त्याची प्रजा आहोत. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त मसीहा आहे हे प्रगट करत असताना देखील त्या यहुद्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. कारण तो गायीच्या गोठ्यात जन्मला होता, मरिया आणि योसेफ यांच्या उदरी अद्भुत रीतीने जन्मला होता, नाही का? आणि त्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. परवा फेसबुकवर तुम्ही वाचलं की एक शेतकरी आला होता त्या महिंद्राच्या शॉप मध्ये, त्या शोरूम मध्ये आणि तो फाटक्या कपड्यात होता, म्हणजे साधारण कपड्यामध्ये होता. त्याला काहीतरी बोलेरो घ्यायची होती, महागडी गाडी एसयूव्ही काहीतरी घ्यायची होती. आणि मग त्या सेल्समननी त्याच्याशी फार विचित्र पद्धतीने वागला. म्हणजे तुझ्या खिशात 10 रुपये आहेत का, तू 10 लाखाची गाडी घ्यायला आला? तो म्हणला थांबा. त्याने मित्रांना फोन केला, अर्ध्या तासात 10 लाख जमा केले. सगळे अवाक झाले. कधी कधी आम्ही बाह्य रूपाकडे पाहतो परंतु आम्ही फसतो, नाही का? आम्ही फसतो. या ठिकाणी असं झालेलं आहे प्रियानो की प्रभू श्री ख्रिस्त आपले सगळ्या मसीहासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि चमत्कार करत असताना देखील लोकांनी तो कसा आला, तो कुठे राहतो, तो कसा वागतो, तो कसे नियम तोडतो याच्याकडे लक्ष दिलं आणि त्यामध्ये असलेला मसीहा मात्र दुर्लक्षित झाला. नुकसान यहुदी राष्ट्राचं झालेलं, एका दोघाचं नाही झालं. त्याचा फायदा आपल्याला मिळाला. त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून मग येशू ख्रिस्ताने सुवार्ता आम्हाला परदेशांना सांगितलं, जे विदेशी आहेत, जे यहुदी नाही, आणि आम्ही पटापट त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून येशू येईल त्यावेळेला अंतराळामध्ये आम्ही पहिले त्याला पाहणार, हे यहुदी मागेच राहणार आहे. आणि म्हणून माणूस बाहेर कसा दिसतो यापेक्षा तो आतमध्ये किती सुंदर आहे, तो किती गुणी आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आजच्या शास्त्रपाठामध्ये कुष्ठरोग्याबद्दल येशूच्या अंतःकरणामध्ये असलेली आस्था आणि प्रेम आणि कळकळ दिसते. माझ्या शास्त्रपाठ मी जे वाचले त्यामध्ये करुणा असं लिहिलेला हा शब्द आहे. प्रभूने ज्या वेळेला त्या कुष्ठरोग्याकडे पाहिलं त्यावेळेला प्रभू येशूच्या मनामध्ये त्याच्याबद्दल करुणा आली, कळवळा आला, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. आणि असं लिहिलेलं आहे की त्याने त्या गरीब कुष्ठरोग्याचे जीवनच बदलून टाकलं. या येशूने कुष्ठरोग्याच्या जीवनात जे केलं ते तो आज आपल्याही जीवनात करू शकतो. त्यासाठी जरुरी नाही की आम्हाला कुष्ठरोगी झालं पाहिजे. कदाचित शारीरिक दृष्टिकोनातून कुष्ठरोगी आम्ही नसू, परंतु एखाद्या पापाचं कुष्ठ आपल्याला जडलेलं असणार आहे आणि ते हळूहळू शरीरामध्ये शरीर पोखरत चाललेलं आहे.
ते पाप आमच्या जीवनामध्ये वाढत चाललेलं असू शकतं. आणि म्हणून प्रियानो, मी मगाशी म्हणालो सुरुवातीला की या ह्या शास्त्रपाठाकडे आपण असं समजू नये की मला काही कुष्ठ नाही, माझ्यासाठी हा शास्त्रपाठ नाही. हे झालं शारीरिक कुष्ठाबद्दल. परंतु जो आतमध्ये जे कुष्ठ आहे, जे पाप आमच्या मनामध्ये आहे, जे गर्भवती होऊन वासना प्रगट करते आणि पाप आमच्या हातून घडतं, ते प्रियानो आम्हाला शेवटी या कुष्ठाप्रमाणे नाशास कारणीभूत ठरवतं. आणि म्हणून येशू आमचं जीवन कसं बदलतो याकडे पाहणार. आजच्या मननाचा जो विषय आहे तो हाच आहे की बदल घडवणारा स्पर्श. बदल घडवणारा स्पर्श. आता 40व्या वर्षाकडे मी तुम्हाला नेत आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्यापुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण शक्तिमान आहात. हा कुष्ठरोगी, हा जो व्यक्ती आलेला आहे, हा आजारी आहे आणि त्याचा आजार जो आहे, त्याचा जो विकार आहे तो इतका भयंकर आहे की त्या आजारामुळे लोकांनी त्याला वाळीत टाकलं होतं, समाजातून बाहेर टाकलेलं होतं. त्याचं शरीर जे आहे हे शरीर नष्ट करणारा आजार त्याला झालेला होता. त्याचा चेहरा विद्रूप होत चाललेला होता. आणि त्याच्या बाबत लेवीचं पुस्तक 13 अध्याय 45 आणि 46 या वर्षामध्ये अनेक नियम लिहिलेले आहेत की त्या माणसाने कसं राहावं, कुठे राहावं, कसं वागावं, त्याच्या सोबत समाजाने कसे वागावे. आणि त्यामध्ये अनेक कडक निर्बंध येशूच्या काळामध्ये शास्त्री पुरुषांनी घातलेले होते. आणि असा जर कोणी आढळला ज्याला कुष्ठरोग झालेला आहे, त्याला गावाबाहेर काढत असत. आणि त्याने लोकांच्या संपर्कात येऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश होता. कारण हा संसर्गजन्य रोग आहे आणि म्हणून त्याच्या स्पर्शाने किंवा त्याच्या श्वासोच्छवासाद्वारे देखील हा कुष्ठरोग पसरू शकतो. आणि म्हणून त्यांना गावाच्या बाहेर ठेवत असत. त्याला त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रमंडळी यांच्यापासून देखील वेगळं व्हावं लागत असे. इतकी वाईट अवस्था येशूच्या काळामध्ये होती. आणि असं म्हटलेलं आहे की बाजारामध्ये जर ते निघाले तर 50 फुटाचं अंतर त्यांनी पुढच्या आणि बाजूबाजूच्या लोकांच्या मध्ये ठेवायचं आहे. आणि जर वारा जोराचा असेल तर 200 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. आणि जात असताना त्याने अशुद्ध ओरडायचं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्याने आपली वस्त्रे फाडायची आहे, म्हणजे लोकांनी त्याला पाहिल्यावर ओळखावं की हा कुष्ठरोगी आहे. दुसरं एक चिन्ह होतं प्रियानो, आणि ते म्हणजे त्याने आपले वस्त्र वरच्या ओठापर्यंत घालावे. हे घालतो तेव्हा मला हेच आठवतंय. मास्क अशुद्ध हे त्याचं प्रतीक आहे. गैरसमज करून घेऊ नका, मला दुसरं काय सांगायचं नाही. या ठिकाणी जी पद्धत होती, नियम होते प्रियानो, त्याने शास्त्रात केले बरं का, लेवीच्या पुस्तकामध्ये. अशा कुष्ठरोग्याने वरच्या ओठापर्यंत आपले तोंड झाकावे, यासाठी की त्याच्या तोंडातून निघणाऱ्या सगळ्या त्या लाळेच्या द्वारे देखील कुष्ठरोग पसरू शकतो. आणि अशा या विचित्र अवस्थेमध्ये हे कुष्ठरोगी जीवन जगत होते. दुसरा मुद्दा आहे प्रियानो याच्या आजारीपणाबद्दल. पहिला आजार आपण पाहिले की कसा आहे तो आजार. दुसरा आम्हाला शास्त्रामध्ये जो आजार आहे, पवित्र शास्त्रामध्ये कुष्ठरोग हा आजाराहून भयंकर प्रकारचे पाप मानलं जात असे. एकदा येशूकडे काही लोक आले आणि म्हणाले, हा आंधळा असा जन्मला, म्हणजे याच्या आईवडिलांनी पाप केलं म्हणून हा आंधळा जन्मला का? लोकांना असं वाटायचं की हा पापी आहे म्हणून असा आंधळा जन्माला आला. आजही आमच्या मनामध्ये हाच विचार येतो. एखाद्याचं वाईट झालं की म्हणतो याने नक्कीच पाप केला असता. एखादा आजारी पडला त्याने नक्कीच पाप केला असता. पालक आणि त्यांच्या कुटुंबातला कोण आजारी पडले याने नक्कीच पाप केलेला असता. एका सुवार्तिकाच्या घरात त्यांचा असाच मृत्यू झाला. बिचाराला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. मी नाव नाही घेत, फार मोठी नावाजलेली व्यक्ती आहे दक्षिण भारतात. होतं प्रियानो, आमच्या मनामध्ये ही भावना येते की देवाचा माणूस म्हटलं की त्याला काय होता कामा नाही, तो चांगलाच राहायला पाहिजे, तो आजारी पडायला नको, त्याला संकट यायला नको, त्याच्या कुटुंब सुरक्षित राहायला पाहिजे. असं कुठेच लिहिलं नाही शास्त्रात.
चुकीच्या कल्पना घेऊन ख्रिस्ती जीवन जगत आहे आणि ही कल्पना पिढ्यानपिढ्या आमच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये कुष्ठरोग हे अशुद्धतेचं प्रतीक असेल. आतली जी अशुद्धता आहे त्या अशुद्धतेचे ते बाह्य प्रतीक आहे असं मानलं जात असे. आणि म्हणून कुष्ठरोग झाला म्हणजे हा महापातकी आहे असं मानलं जात असे पवित्र शास्त्राच्या अनुसार. आज आपल्यामध्ये कदाचित एकही कुष्ठरोगी नसेल, पण पापाची समस्या आज आपल्या अनेकांना भेडसावत असणार आहे. आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचं पाप करत आहोत. विचाराने करत आहे, कृतीने करत आहे, पाहण्याच्या द्वारे करत आहे, वागण्याच्या द्वारे करत आहे, स्वभावाच्या द्वारे करत आहे. असंख्य पाप आम्ही रोज आणि रोज करत आहे. कधी जर विचारावर गेल्यानंतर विचार केला, दिवसभरात काय पाप केलं लिहून काढा आणि मग प्रार्थना केल्यावर फाडून टाका, कोणाला ती चिठ्ठी सापडू नये. तुम्हाला बघा किती मोठी लिस्ट तयार होते. आम्ही रोज आणि रोज पाप करतो. आमच्या अशुद्धतेचं आतमध्ये असलेल्या पापाचं बाह्य प्रतीक म्हणजे आमचं समाजामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये चर्चमध्ये एकमेकांशी वागणं. आणि हेच कुष्ठरोगी आपल्याला शिकवत आहे. कुष्ठरोग हा त्वचेच्या अगदी खोल जातो. हा नुसता सुपरफिशियल नाहीये, हा फक्त वरच्या वरती नाहीये, मलम लावला निघून गेला. तो आतमध्ये पोखरत जातो आणि तो इतक्या आतमध्ये जातो की ती हाडे देखील तो ठिसूळ करून नष्ट करायला लागतो. पापाचं प्रतीक कुष्ठरोग आहे. पाप हे आमच्या जीवनामध्ये जसं शिरतं तसं ह्या कुष्ठरोगाप्रमाणे ते आम्हाला पोखरू लागतं. तो आमचा नाश करू लागतो. प्रियानो, कुष्ठाची सुरुवात, कुष्ठरोगाची सुरुवात ही लहान असते, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण जर जसं ते मोठं व्हायला तर ते कसं ओळखायचं हे देखील शास्त्रामध्ये लेवीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे 13 आणि 14 अध्यायामध्ये. मी काही सगळं सांगत बसणार नाही, परंतु असं म्हटलेलं आहे की हे हळूहळू सुरुवात होते आणि मग ते इतकं वाढतं की ज्या वेळेला मनुष्य विद्रूप व्हायला लागतो त्यावेळेला त्याला त्याची जाणीव व्हायला लागते. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 7वं वचन, शमूएलाचं दुसरं पुस्तक 11व्या वचनामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं, दावीद राजा जो होता त्याच्या जीवनामध्ये असाच एक पापाचा डाग होता. असाच एक पापाचा डाग होता आणि तो इतका वाढला की त्याच्यामुळे तो व्यभिचाराचं पाप करून बसला. अनावश्यक गर्भधारणा झाली, खोटे बोलला, खून केला त्या बाईच्या नवऱ्याचा. इथपर्यंत मजल पोहोचली त्या कुष्ठरोगाची. आणि घातक आहे हा कुष्ठरोग. जर तो आमच्या शरीरामध्ये आम्ही ठेवला, जर तो आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवला तर प्रियाला आमचा नाश ठरलेला आहे. दारूचा एक घोट, छोटासा घोट जराच घ्यायची, पण ती जरा जरा म्हणताना त्याची एवढी व्याप्ती वाढते की आमचं शरीर प्रियानं ते खोकलं करून टाकतं, ते रिकामी करून टाकतं. आणि मग ते छोटासा घोट घेतलेला मनुष्य शेवटी दारुडा बनण्यापर्यंत पोहोचतो. एवढी त्याची प्रगती होते. छोटासा कुष्ठरोगाचा डाग इतका वाढू लागतो. तरुण तरुणींचं बेफाम वागणं, त्यांचं तारुण्य, त्या तारुण्यामध्ये त्यांनी केलेली चूक की त्यांचं जीवन भ्रष्ट करायला कारणीभूत ठरते. आणि मग त्यामधून अनावश्यक गर्भधारणा जन्माला येते आणि काही करण्याच्या आत तारुण्य बेचिराग होऊन जातं. कुष्ठरोग हा असा असतो. पाप हे असं असतं प्रियानो. याकोब फार सुंदर लिहितो, पहिली वासना आमच्यामध्ये निर्माण होते, मग ती गर्भवती होते, म्हणजे ती वाढत जाते वासना आणि पापाला जन्म देते असं म्हटलेलं आहे. काही करण्याच्या आत सैतान आमच्या जीवनाची रांगोळी करून टाकतो आणि म्हणून कुष्ठ ज्याला स्पर्श करते ते अशुद्ध होते. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 44 ते 46 वचनामध्ये लिहिलेलं आहे. एकदा का कुष्ठरोग जडला की मनुष्य मग आतून आणि बाहेरून अशुद्ध होतो आणि पापाचं देखील तसंच आहे. जर पापाला आम्ही आमच्या जीवनामध्ये थारा दिला तर ते आतून आणि बाहेरून देखील आमचा नाश करायला सुरुवात करतं.
मग ते आमचं कुटुंब, आमचं जीवन, आमचं चर्च, आमचा समाज, ज्याला ज्याला आमची नाती एकमेकांमध्ये जी आहेत, ज्याला ज्याला हे पाप स्पर्श करतं, किंवा जी जी व्यक्ती त्या पाप करणाऱ्या व्यक्तीच्या पापाच्या सानिध्यामध्ये येते, ते सगळे इन्फेक्टेड होतात. कारण पाप हे संसर्गजन्य आहे. कधी असं नका समजू की मी एकटाच करतो, बाकीच्या कोणाला त्रास नाही होत. पण नाही, हे कुष्ठरोगापेक्षाही घातक असं असतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने या कुष्ठरोगाला बरे करून आम्हाला शिकवलेलं आहे की पाप हे ज्याला ज्याला स्पर्श करतं त्या सगळ्यांना ते अशुद्ध करतं आणि शेवटी नाश करतं. थोडंसं सोनं, थोडंसं रूप, थोडीशी वस्त्र ही मनुष्याच्या जीवनापेक्षा काही किमतीवान आहेत का? आम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. त्यासाठी आम्ही आमची धार्मिकता पणाला लावतो. दाविदाचा विचार करा, त्या परस्त्री बरोबर त्याने घालवलेले काही क्षण, शेवटी परिणती अशी झाली की त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्या कुटुंबापेक्षा त्या परस्त्री बरोबर घालवलेले ते काही सुखाचे क्षण महत्वाचे होते का, मोलाचे होते का? पण कुष्ठरोग असा असतो, पाप हे असं असतं की एकदा त्या माणसाने त्याला थारा दिला की ते जीवन नष्ट करतं. ते माणसापासून विभक्त करतं. ते एकमेकांपासून मनुष्याला विभक्त करतं, वेगळं करतं. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 46 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. तो आपोआप बाहेर फेकला जातो. आम्ही आमच्या कुटुंबाकडे पहा, जे पाप करतात ते एकटेच असतात. कुटुंब एकीकडे असतं, ते एकटेच असतात. चर्चमध्ये पहा, जे चुकलेले असतात, जे देवाच्या विरोधामध्ये काम करतात, ते एकटेच असतात बाजूला. बाकीची मंडळी पूजा करायला, आराधना करायला आलेले असतात. पाप हे माणसाला माणसापासून वेगळं करतं. हे देवाचं वचन आहे. आदामाने हवेचं उदाहरण आपल्या समोर आहे. प्रियानो, हवेने पाप केलं, पण त्या पापाचा स्पर्श तिच्या नवऱ्याला सुद्धा झाला आणि दोघेही पाप करून देवाच्या क्रोधाला कारणीभूत झाले. प्रिया, आणि ते पाप पसरत गेलं, ते आतापर्यंत पसरतच. जेवढी लेकरं जन्माला येतात त्या सगळ्याच्या मध्ये ते पसरत चाललेलं आहे. इतका भयानक हे पाप आहे, कुष्ठरोगापेक्षा एक भयानक आहे. म्हणून यशाचा ग्रंथ 59 अध्याय आणि 2 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पापामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. आणि ज्याला कुष्ठ होतं ना, असं म्हटलेलं आहे की हे कुष्ठ अग्नीचे भक्ष्य होते. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 52 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कुष्ठरोगी प्रियानो ज्या कशाला स्पर्श करेल ना, ती गोष्ट जाळून टाकली जात असे. कारण ते इन्फेक्टेड होणार. काय होणार? इन्फेक्टेड. वापरलेला मास्क इकडे तिकडे टाकायचा नाही, तो डस्टबिन मध्येच गेला पाहिजे. डस्टबिन मधून तो अग्नीत गेला पाहिजे. इन्फेक्शन स्प्रेड होणार. हे समजावं आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो, कुष्ठरोगी ज्या कुणाला कशाला स्पर्श करेल, वस्तू असो आणि कुठलीही गोष्ट असो, त्याला अग्नीने जाळले जाईल. पापाचं असंच आहे, जी जी व्यक्ती पाप करते तिला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे. शास्त्र सांगतं नरक हे त्यांचं प्रतिफळ आहे. दगदगता अग्नी ही त्यांची वाट बघत आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही सावध राहायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 9:17 मध्ये आम्हाला हा धोक्याचा इशारा आहे. दुसरी गोष्ट आहे, येशूचा दृष्टिकोन काय होता ह्या कुष्ठरोगी मनुष्याकडे. पहिला आपण पाहिलेला आहे आजारी मनुष्यामध्ये त्याचा आजार कसा होता, आणि आता त्या आजाराकडे येशूचा दृष्टिकोन कसा आहे. त्या दिवशी सगळ्या कुष्ठरोग्यांच्या कॉलनीमध्ये न्यूज आली. शास्त्रात लिहिलं नाही, पण मी इमॅजिनेशन करतो. विचार करा, कोणी नेता येणार असेल तर कसं गल्लीमध्ये दंगा होतो, आरडाओरडा होतो, आनंद होतो ना, पताके लावले जातात आणि मग ते भोंग्यावरतून अनाउन्समेंट केली जाते. तसेच काहीतरी झालेलं असणार आहे. कारण कुष्ठरोग्यांना गावाच्या बाहेर ठेवलेलं असत, ते सगळे एकत्र राहत असत. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त आपल्या
जवळून जाणार आहे ही वार्ता त्या कुष्ठरोग्यांच्या कॉलनीमध्ये पसरली, वेगाने पसरली. परंतु या इतर कुष्ठरोग्यांपेक्षा हा जो कुष्ठरोगी आहे याच्या मनामध्ये काहीतरी वेगळी भावना येशूबद्दल निर्माण झाली आणि तो म्हणाला आता मला येशूला भेटलंच पाहिजे, कारण त्याच्याबद्दल मी ऐकले. आणि म्हणून जो चमत्कार करतो, जो आरोग्य देतो, त्या येशूला मला भेटायला गेलंच पाहिजे असा त्याने विचार केला. आणि मग गावाबाहेर ठेवलेला मनुष्य ज्या वेळेला येशूला त्या गर्दीमध्ये स्पर्श करायला किंवा बघायला आला असेल त्यावेळेला अशुद्ध म्हणून तो त्या घोळक्यामध्ये घुसल्यावर उपस्थित चांगल्या माणसांची काय अवस्था झाली असेल, कुठे पळू आणि कुठे नाही असं झालं असेल. जसं मच्छी का पाणी म्हणून ओरडतात आणि आपण घाबरून एकदम स्वतःचा कपडे आणि जीव सांभाळतो, तसं प्रिया कुठे पळू आणि कुठे नाही. पण याला मात्र येशूकडे पोहोचायचं होतं. पण त्याने म्हटलं असणार आहे अशुद्ध म्हणजे लोकांनी सावध राहावं म्हणून. परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असा निर्माण झाला की आला कसा काय इथं बाहेर, या गावामध्ये कसं काय याने प्रवेश केला. आणि किती लोकांनी आंघोळी केल्या असली घरी जाऊन माहित नाही, किती लोकांनी शुद्धीकरण स्वतःच केलं असेल माहिती नाही आम्हाला. परंतु गर्दीमधून तो वाट काढत अशुद्ध वरती ओरडत त्या येशूकडे आलेला आहे. त्याचे सोबतीचे मित्रही त्याला कदाचित निराश करत असतील, अरे भल्याग्रस्त कुठे चाललायस तू, तो काय येशू तुझ्यासाठी आलेला आहे का, त्याला तुझा बरं करायसाठी वेळ आहे का, तू कोण एवढा मोठा लागून गेला. अनेक गोष्टी त्याच्या मित्रांनी पण त्याला निराश केलेला असणार आहे. पण म्हटलं नाही, मला येशूला भेटायचं आहे आणि बरं व्हायचं, कारण त्याचा आजार कदाचित इतर त्याच्या कुष्ठरोगी मित्रांपेक्षा जास्त असणार आहे. आपल्यामध्ये पण अशीच अवस्था होते. जो छोटं मोठं पाप करतो ना त्याला पश्चातापाची काय गरज वाटत नाही, चलता आहे चलो काय एवढं तर आहे. पण जो खरोखर भग्न हृदयी आणि अनुतप्त मनाचा असतो त्याला नक्कीच प्रभूला भेटायची इच्छा असते. तो रडून प्रार्थना करतो, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात, तो उपास आराधना करतो प्रभूची. फरक आहे प्रिया. आणि तसाच फरक या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. त्याचे मित्र देखील त्याला येशूकडे भेटण्यासाठी परावृत्त करत असताना येशूवर त्याचा विश्वास त्याला गप्प बसू देईना. आणि पापाच्या बाबतीमध्ये असंच होतं प्रियाला. जर एखादा पापी प्रभू येशूकडे जर येणार असेल, पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन करतो, पवित्र आत्मा त्याला प्रार्थना करायची प्रेरणा देतो, उपास प्रार्थना आणि प्रभूकडे याचना करण्याची तो प्रेरणा देतो, आशेचा किरण येशूचा आहे हे प्रकट करतो. आणि तो पापी येशूकडे धावत येतो आणि प्रभूला विनंती करतो, जशी या कुष्ठरोग्याने केलेल्या 40व्या वर्षात तो कुष्ठरोगी येशूकडे धावत आला, त्याने गुडघे टेकले आणि विनंती केली, नम्र झाला. जेव्हा पापी येशूकडे येऊ लागतो, सैतान म्हणतो तू येशूकडे जाण्यास पात्र नाहीस. आज आपल्यामध्ये अनेक लोक आहेत, असतील पण, की मी काय येशूकडे जाण्यासाठी पात्र नाही कारण मी हे पाप करतोय, मी काय चर्चला येण्यासाठी पात्र नाही कारण मी पाप करतोय, मी प्रभुवचन घेण्यासाठी पात्र नाही कारण मी आठवड्याभरामध्ये पाप केलंय. मग पाप केले कळतंय, मग पश्चाताप करून पापाची क्षमा मागून का नाही प्रभूच्या चरणी लीन नम्र होत. मग असं कळत असून देखील जो पाप करतो त्याला शासन जास्त आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की सत्य तुला कळाले नसते तर एक वेळ तुला माफी झाली असते, पण सत्य तुला कळालं आहे, शासन होणार. आणि म्हणून प्रियानो, या येशू ख्रिस्ताकडे येत असताना सैतान आमच्या मनामध्ये असे अनेक विचार आणतो. आमचं हृदय हे सांगत असतं आपल्याला की आम्ही अपात्र आहोत, प्रभू आम्हाला क्षमा करणार नाही. पण म्हणून आम्ही मागे फिरू नये, आम्ही परतू नये. उलट आम्ही असं समजायला हवं की जो पापी येशूकडे येतो त्याला येशू घालवून देत नाही. योहानची शुभवर्तमान 6वा अध्याय 37व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. मुळीच लिहिले शब्द कॉन्फिडंट आपल्याला प्रभूने केलेला आहे, धैर्य दिलेलं आहे. जो पापी माझ्याकडे येतो त्याला मी घालवून देणार नाही. आणि हे देवाच्या कृपेचं सामर्थ्य आहे. तिसरी गोष्ट पाहतो आपण
की ह्या कुष्ठरोग्याच्या विनंतीकडे आपण आज लक्ष दिलं पाहिजे की त्याने कशा प्रकारे त्या विनंती प्रभूकडे मांडलेली आहे. तो येशूकडे आला हे त्याने योग्य केलं. कारण फायनली काय असतं की ज्यावेळेला जैविक डॉक्टर उपयोगाचे राहत नाही, जैविक औषधं काम करत नाही, तेव्हा माणसाला देव आठवतो. आणि तसंच झालेलं आहे. अनेक उदाहरण शास्त्रामध्ये 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीचं बघा, सगळे डॉक्टर करून टाकले, शेवटी येशूकडे आले, बरे झाले. या कुष्ठरोग्याकडे पहा प्रियानो, त्याने काय केलं नसेल बरं होण्यासाठी, पण टाकला विचार, मग शेवटी येशूकडे आला. येशूने घालून दिलं नाही त्याला. तो येशूकडे आला आणि नम्रपणे विश्वासाने तो आलेला आहे. स्तोत्र 51 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. गर्वाने येणाऱ्या माणसाला मात्र प्रभू हाकलून लावतो, जवळ करत नाही. संधी देतो, पण गर्विष्ठ माणूस प्रभूकडे कधीच नाही. श्रीमंत तरुण मनुष्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. प्रभूजी, मला सार्वकालिक जीवन मिळाले म्हणून मी काय करायला हवे? प्रभू म्हटला, जा तुझ्याकडे जे आहे ते विकून गोरगरिबांना दे आणि माझा शिष्य हो. आला नाही विचार. पण जे मच्छीमारी करत होते, कोळी होते, त्याने पटापटा जाळ्या टाकल्या आणि येशूच्या मागे आले. ते संत आले, त्यांनी आपल्याकडे सुवार्थ आणलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की या कुष्ठरोग्याला समजलं की तो स्वतः काहीही लायकीचा नाही, तो पात्रतेचा नाही, पण त्याला हे जरूर कळलं की जर मी येशूकडे गेलो तर येशू हा मला नक्की बरे करणार. विश्वास. कधीतरी आम्ही आमच्या गरजांसाठी लोकांना प्रार्थना करायला लावतो. मंडळी प्रार्थना करते, पण ते प्रार्थना काही कामाच्या ठरत नाही. कारण ज्याच्यासाठी करते तो मात्र व्यसनामध्ये आणि आपल्या कामामध्ये दंग असतो. आणि मंडळी बिचारी प्रार्थना करते, तो काय बरा होत नाही. तो काय बरा होत नाही. का नाही होत बरा? कारण त्याचा विश्वास महत्वाचा आहे. प्रभू आमच्या प्रार्थना ऐकतो, ठीक आहे, तुम्ही त्या माणसासाठी प्रार्थना केली, त्या माणसाकडे मला पाहू द्या. त्या माणसाचं हृदय तर गर्विष्ठ आहे. त्या माणसाचं हृदय भग्न नाही, अनुतप्त नाही, पश्चातापी नाहीये. याला मी का बरं करू? आणि म्हणून प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला असं म्हणतं, भग्न आणि अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानणार नाही. आणि म्हणून तो कुष्ठरोगी धैर्याने येशूला म्हणाला, आपली इच्छा असली तर. म्हणजे बरे होणे हे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. कोणासाठी प्रार्थना केली तो बरा झाला नाही म्हणजे तुमची प्रार्थना अशक्य होती असं नका समजू. तुमचा विश्वास नव्हता असं नका समजू. देवाची इच्छा नव्हती हे समजा. आणि म्हणून हा कुष्ठरोगी आम्हाला धडा शिकवतो, हे प्रभू, तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास सर्वशक्तिमान आहेस. कारण बरं करण्याचं इच्छा, बरे करण्याचं सामर्थ्य तर तुझ्यातच आहे. आणि मग येशू काय म्हणाला त्याला? माझी इच्छा आहे शुद्ध हो. काय म्हणाला? माझी इच्छा आहे शुद्ध. किती सुंदर आहे, किती शिकवण आहे महत्वाची. कधीकधी आम्ही अनेक वर्ष प्रार्थना करतो, कामच होत नाही. कधीकधी आम्ही अनेक दिवस प्रार्थना करतो, आजार निघतच नाही. कारण प्रभूची इच्छाच नसते ना तुम्हाला मला बरं करावं म्हणून. मग कशाला टेन्शन घ्यायचं उगाच? कशाला त्या देवाला नाव ठेवायचे? कशाला चर्चला यायचं बंद करायचं, शास्त्र वाचायचं बंद करायचं, प्रार्थना बंद करायची? ठीक आहे ना, प्रभूची इच्छा नाहीये. आपण प्रभूची इच्छा होईपर्यंत प्रार्थनेमध्ये टिकून राहणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी बघा, तो कुष्ठरोगी प्रभूकडे आला आणि असं म्हणाला की प्रभूजी, आपली इच्छा असली तर. त्याला माहित होते की येशू मला बरं करणार, पण कसं बरं करणार हे त्याला माहित नव्हतं. कसं बरं करणार हे माहित नव्हतं. आणि म्हणून तो फक्त प्रभूला म्हणाला की आपली इच्छा असली तर तुम्ही मला बरे करण्यास समर्थ आहात, शक्तिमान आहात. त्याने आपली समस्या येशूच्या हाती स्वाधीन केली. नाव यू हँडल. तो म्हणाला, तुमची इच्छा असली तर तुम्ही मला बरे करू शकता, तर मी जातो, नाहीतर मी परत जातो. आणि मग असं म्हटलेलं आहे, तुम्ही मला शुद्ध करायला समर्थ आहात. ही व्यक्ती कुष्ठरोगी त्या पातळीपर्यंत पोहोचली होती की ज्या ठिकाणी त्याला कळलं की मला येशू बरा करू शकतो.
मोगम प्रार्थना नाही केली, मला बरकत प्रभू येशू ख्रिस्ताने 3 दिवस झाले तुझ्याकडे प्रार्थना करतो, सगळी मंडळी प्रार्थना करते, असं नाही केली प्रार्थना. मोगम प्रार्थना करायची म्हणून केली नाही, तर कळकळीने त्याने विनंती केलेली आहे. म्हणून लुकाचा सुवर्तमान 5 अध्याय 12 प्रमाणे असं लिहिलेलं पाहायला मिळतं प्रियानो. त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हा कुष्ठरोगी कुष्ठाने भरला होता. काय झाला होता? भरला होता. म्हणून मी मगाशी म्हणालो की त्याचं कुष्ठ एवढं वाढलं होतं की आता तो मरणाच्या पंथालाच लागलेला होता. कुष्ठाने भरला होता, सगळ्या अंगाला त्याच्यात कुष्ठ होते प्रियानो. म्हणजे त्याचा अंतसमय जवळ आलेला होता आणि तो दैवी चमत्काराशिवाय बरा होऊ शकत नव्हता. आणि म्हणून सर्व कुष्ठरोगी मित्रांना त्याने बाजूला सारून, त्या गर्दीला बाजूला सारून तो येशूपर्यंत पोहोचलेला आहे. आम्ही प्रभूकडे आलो तर तो आमचे जीवन बदलतो. याकोबचं पुस्तक 4 अध्याय 10 वचन, रोमकरास पत्र 10 अध्याय 9 आणि 13 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारे तो कुष्ठरोगी येशूकडे आला, त्यावेळेला दुसरा मुद्दा आहे आजच्या उपदेशाचा, सार्वभौम मसीहा. मग प्रभू येशू ख्रिस्ताने मी मसीहा आहे याची प्रचिती त्या कुष्ठरोग्याला आणि त्या ठिकाणच्या लोकांना दिली. असं म्हटलेलं 41व्या वचनामध्ये, तेव्हा येशूला त्या कुष्ठरोग्याची करुणा आली. त्या कुष्ठरोग्याबद्दल त्याला कळवळा निर्माण झाला. त्या कुष्ठरोग्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेमळ भावना निर्माण झाली. नुसतं वरवरचं प्रेम नाही त्याने केलं, तर येशूला त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आम्ही एकमेकावर प्रेम करतो, पण सहानुभूती नसते त्या प्रेमात, काळजी नसते त्या प्रेमात, आस्था नसते. नुसतंच वरपंगी प्रेम करतो, नुसतंच आय लव्ह यू म्हणून फुल देतो, दुसऱ्या दिवशी तोंड दुसरीकडे असतं. हे असं वरपंगी प्रेम येशू ख्रिस्त करत नाही. तो ज्या वेळेला आमच्या पापाकडे पाहतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. मी या व्यक्तीसाठी वधस्तंभावरती माझं पवित्र शरीर, माझा पवित्र प्राण, माझं निष्कलंक रक्त मी दिलेलं आहे, बलिदान केलेलं आहे. आणि आमची पापी अवस्था पाहून तो त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि मग असं म्हटलेलं आहे, येशूने अद्भुत अशी गोष्ट केलेली आहे. 41 असं म्हटलेलं आहे की येशूला त्याची करुणा आली आणि येशूने हात लांब करून त्याला स्पर्श केला. फार महत्वाचा शब्द आहे, स्पर्श केला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कुष्ठरोग्यापासून तर माणसं 50 फूट लांब पळायचे आणि अशा या कुष्ठरोग्याला स्पर्श करायचं तर बापरे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा विचाराने, कृतीने पवित्र असल्या कारणाने त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करून देखील त्या कुष्ठरोग्याचा कुष्ठ येशूला स्पर्श नाही करू शकलं. त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केल्यामुळे येशू कुष्ठरोगी नाही झाला. हाच तर चमत्कार आहे. प्रभू आमच्या पापाला स्पर्श करतो आणि तो आमच्या शरीरातून ते काढून टाकतो, आम्हाला तो शुद्ध करतो, असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं प्रियानो. कितीतरी वर्षांनी प्रियानो त्या कुष्ठरोग्याला कोणीतरी स्पर्श केला असणार आहे. कुष्ठरोग्याने तो भरला होता, म्हणजे किती वर्षापासून तो आजारी होता आणि इतके वर्ष त्याची बायको, त्याची मुलं, त्याची मंडळी, त्याचे मित्र कोणीही त्याला स्पर्श केलेला नव्हता. आणि इतक्या भयानक अवस्थेमध्ये असताना कोणीतरी एक येऊन त्याला स्पर्श करतो. द हिलिंग टच, बरं करणारा स्पर्श. सलाम का करता तुम्ही? तुमच्या स्पर्शाने तुमच्यामधून आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचावे. शैतानाने तेही बंद केले कोरोनावर. नुसतं लांबून असं करायचं, काय करायचं? जे देवाची आज्ञा आहे, स्पर्शाने आम्ही एकमेकाचं प्रेम, एकमेकाची आस्था, कळवळ एकमेकाला पास ऑन करत होतो, आशीर्वाद देत होतो, तेच बंद झालं. पण असू द्या, काही दिवसांनी ते चालू होईल. पण या ठिकाणी स्पर्शाचं महत्व आम्हाला पाहायला मिळतं. अनेक वर्षानंतर एक पवित्र हाताचा स्पर्श त्या कुष्ठरोग्याला झाल्याबरोबर वीज चमकल्याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये प्रियानो बरे करण्याची क्रिया सुरू झाली असणार आहे. त्याला अद्भुत असं भावना निर्माण झाल्या असतील. माहिती आहे, त्यावेळेस जर असे टेप रेकॉर्ड वगैरे, मोबाईल वगैरे असते तर लोकांनी त्याचा इंटरव्ह्यू घेऊन लगेच रेकॉर्डिंग केलं असतं. तुला कसं वाटतंय आता? येशूने कसा स्पर्श केला, कुठं केला, मग केल्यावर काय झालं, तुझ्या मनात काय विचार आले, हे इंटरव्ह्यू घेणारे डोक्याला ताप देतात.
असं झालं असतं प्रियानो, पण काय करायचं, त्यावेळेस नव्हते हे सगळे आधुनिक तंत्रज्ञान. पण असं म्हटलेलं आहे प्रियानो की येशूने जे केलं ते अद्भुत होतं. त्याच्या स्पर्शाने त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं, त्या शरीरामध्ये देवाचं सामर्थ्य आलं. प्रभू येशू त्या स्पर्शाच्या द्वारे त्या कुष्ठरोग्याला हे सांगू इच्छित होता की मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू, आणि मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुझी काळजी घेतो. लग्नामध्ये पती पत्नी एकमेकाला वचन देतात, आरोग्यात, रोग्यात, सुखात, दुःखात, नाही का, मी तुझी काळजी घेईन. आणि बायको आजारी पडले की नवरा बघतही नाही, नवरा आजारी पडला तर बायको बघतही नाही. वचन तर घेतलेले असतात. मग आता याला काय म्हणावं आपण? या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्पर्शाच्या द्वारे त्या कुष्ठरोग्याला सांगत आहे की तुझ्यावर प्रेम करतो. जरी जगाने तुला स्पर्श केला नाही, तुला वाईट टाकले, बहिष्कृत केलं, तरी स्टील आय लव्ह यू अँड टच यू. आणि तू जसा आहेस तसाच मला तू आवडतोस. आम्ही आहोत पापी, आणि जसे पापी आहोत तसेच येशूला आवडतो आपण. आणि म्हणून तो आमच्या अंतःकरणामध्ये येतो आणि सगळ्या अशुद्धता तो घालवून टाकतो, शुद्ध करतो आम्हाला. येशूने त्या कुष्ठरोग्याच्या जगात प्रवेश केला. विचार करा, त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करायचं म्हणजे कुष्ठरोगांच्या त्या जगात, त्या विश्वात येशूने प्रवेश केला. त्यांच्यापैकी तो प्रियानो एक झालेला आहे. कुणीही त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करायला धजावत नव्हते, परंतु येशू ख्रिस्त शुद्ध व्यक्ती होता आणि म्हणून त्याने कुष्ठरोग्याला स्पर्श केला. पण कुष्ठ येशू ख्रिस्ताला स्पर्श करू शकले नाही. त्याने अशुद्धता येशूमध्ये आली नाही. येशू हा पवित्र होता आणि तो पवित्रच राहिलेला आहे. कारण पवित्राला अपवित्र करणारी वस्तू ती नव्हतीच, तो आजार नव्हताच. कारण अशक्य गोष्टी शक्य करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून येशूमधील पावित्र्याने त्या कुष्ठरोग्याच्या शरीरामध्ये शुद्धता प्रवेश करते झाली आणि तो कुष्ठरोगी बरा झाला. त्याने आज्ञा केली मसीहाने. 41 आणि 42 या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की बरे झाल्यानंतर येशूने त्याला म्हटलेलं, माझी इच्छा आहे शुद्ध हो, आणि त्या क्षणी त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. कुष्ठ निघून गेलं. वेडवाकडं झालेलं नाक, विद्रूप झालेला चेहरा, वेडीवाकडे आखूड झालेली हातापायाची बोटे ही सगळी सरळ झाली. जसा तो सुरुवातीला होता कुष्ठ रोग लागण्याच्या आधी, तसा तो पुन्हा झालेला आहे प्रियानो. त्याचं विश्वच बदलून गेलं, त्याचं विश्वच बदलून गेलं. आणि म्हणून करिंथराचं दुसरं पत्र 5 अध्याय 17 वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. योहानाचा सुवर्तमान 3 अध्याय 3 आणि 7 वचनामध्ये लिहिलेले आहे, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. जायचं तर लांबच, पाहता सुद्धा येणार नाही नव्याने जन्मल्याशिवाय, म्हणजे येशूला अंतःकरणात घेतल्याशिवाय, आतलं कुष्ठ बाहेर घालवल्याशिवाय आम्ही देवाचं राज्य पाहू शकणार नाही. आणि मग त्या येशूने त्या कुष्ठरोग्याकडे पाहिलेलं आहे आणि प्रियानं त्याने आज्ञा केलेली आहे, ताकीद दिलेली आहे. असं म्हटलेलं आहे, मग त्याने त्या कुष्ठाला ताकीद देऊन ताबडतोब घालवून दिले. महत्वाचं आहे, त्याने जवळ उभं करून शूटिंग नाही केली. बोल 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 म्हटला नाही, तुला मी कसं बरं केलं सांग लोकांना. ही स्टाईल नव्हती परमेश्वराची. असं म्हटलेलं आहे, बरं केल्यानंतर त्याला घालवून दिलं. तुझा आता तुझं काम झालेलं आहे, तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहेस, जा. पण एक मात्र कर, सरळ तू याजकाकडे जा आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून तू त्याला भेट. कारण लेवीच्या पुस्तकामध्ये असा नियम होता की जर एखादा कुष्ठरोगी असेल तर त्याला याजकाने तपासावे. कारण त्यावेळेचे याजक डॉक्टर होते, आमच्यासारखे पुस्तकी डॉक्टर नव्हते, वैद्यकीय डॉक्टर होते. त्याला ते बरोबर कळायचं कुठला डाग कुष्ठाचा आहे, कुठला कशाचा आहे, ते तज्ञ होते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तू त्या याजकांना भेट आणि मग याजक त्या कुष्ठरोगी जो बरा झालेला आहे त्याला तपासायचा आणि मग तो बरा झाला असेल तर त्याला परत 7 दिवस त्या तंबूमध्ये ठेवत असत.
ती प्रक्रिया फार मोठी आहे, शास्त्रात लिहिली. लेवी 13 आणि 14 अध्याय घरी जाऊन वाचा. आणि मग असं म्हटलेलं आहे की तू मोशेने सांगितले तसे अर्पण तू तिथे सादर कर. बरं झाल्यानंतर उपकार स्तुतीचं दान दे. किती लोक इथं येतात प्रार्थनेसाठी आणि दान देतात. बरं झाल्यावर आम्ही किती दान देतो प्रभूला, काय विसरून जातो? किती वेळा आम्ही प्रभूजवळ प्रार्थना करतो, प्रभू मला बरं करा, आणि बरं केलं दान द्यायचं विसरूनच जातो. पण प्रभूने आपल्याला शिकवलेलं आहे. त्या कुष्ठरोगाला सांगितलेलं आहे तू याचकाला भेट, आणि मग मोशेने सांगितलं तसंच अर्पण कर. आणि मग आम्हाला या ठिकाणी हे पाहायला मिळतं, त्या येशूला ठाऊक होतं की लोक आता त्यांना गरला घालणार आहे. एवढा मोठा अद्भुत चमत्कार केल्यानंतर लोक निश्चित त्याला खांद्यावर घेऊन नाचणार हे येशूला माहित होतं. आणि म्हणून ही गडबड होऊ नये म्हणून त्याने त्या कुष्ठरोग्याला सांगितलं, जो बरा झाला होता, की तो आता जा इथून निघ, कारण लोक मला आता चमत्कार करणारा बाबा म्हणतील, हिलिंग मिनिस्टर म्हणतील, माझा जय जयकार करतील, देव राहील बाजूला, तू पण राहशील बाजूला, आणि माझा जय जयकार होईल. म्हणून बेटर आहे तू आता इथून घे. त्याने येशूने कुष्ठरोग्याला ताबडतोब घालून दिले असं शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी. आणि मग पुढे असं लिहिलेलं आहे, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन याजकाला दाखीव आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून शुद्धीकरणाकरता मोशेने नेमलेले अर्पण कर. ही आज्ञा प्रभूने त्या कुष्ठरोग्याला दिलेली आहे. लेवीचं पुस्तक 14व्या अध्यायाप्रमाणे नियमानुसार त्याने याजकाला भेटणं गरजेचं होतं. परंतु प्रियानो, तो गेला नाही. कधी कधी माणसं आनंदाने पण मरतात, असे पण उदाहरण झाले. एवढा आनंद होतो की माणूस हसता हसता मरतो. त्या कुष्ठरोगी जो बरा झाला होता त्याचं असं झालं, मेला नाही, परंतु तो एवढा आनंदी झाला होता की येशूची आज्ञाच विसरून गेला. आणि जो भेटेल त्याला दाखवत होता, बघा बघा मला बरं केलं, मी बरा झालो, तो याजकाकडे पोहोचलाच नाही. आणि त्यामुळे लेवीच्या पुस्तकात नियमशास्त्रामध्ये लिहिलेल्या ज्या अटी होत्या ना, जे ट्रीटमेंट होती ना, ती सगळीच राहून गेली. आणि येशूचं त्या कुष्ठरोग्याला याजकाकडे पाठवण्याचा जो उद्देश होता की याजकाने येशूवर विश्वास ठेवावा, तोही बाजूला राहिला, कारण हा पोचलाच नाही याजकापर्यंत. कधी कधी आम्ही आनंदाने एवढी गडबड करून जातो, चुका करून जातो की देवाचं काम बाजूलाच राहतं, देवाची योजना अपुरीच राहते. आणि तेच झालेलं आहे. हा असं म्हटलेलं आहे 45व्या वचनामध्ये की त्याने या गोष्टींची एवढी घोषणा केली, प्रसिद्धी केली की येशूला उघडपणे नगरात जायलाच येईना. तो आरण्यात जाऊन बसला. लोकांना कळलं आरण्यात गेलं की काही लोक इकडे पोहोचले. कधी कधी आम्ही इब्री लोकांपत्र 13वा अध्याय 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसलेले आहे. गोलगोथा टेकडीवरती, कालवरी टेकडीवरती. कारण असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला कुष्ठरोगी बरा होत असे त्यावेळेला याजक 2 पारव्याची पिले घेत असे, एकाचा वध करत असे, आणि त्याचं रक्त दुसरा जो जिवंत पक्षी असे त्याच्या अंगावरती तो शिंपडत असे, आणि मग त्याला हवेमध्ये सोडत असत. आणि ज्या वेळेला हा कुष्ठरोगी ते हवेत उडणारा तो पक्षी पाहत असे आणि त्याच्या अंगावरून पंखावरून गळणारं रक्त पाहत असे, त्यावेळेला तो समजत असे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, मी रोगमुक्त झालेलो आहे. येशू ख्रिस्ताला असंच प्रियानो देवाने सोडून दिले, वेशीच्या बाहेर वधस्तंभावर खेळलं, आणि त्यामधून टपटप पडणाऱ्या त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला पातकांची क्षमा मिळाली, आमच्या पातकांची क्षमा झाली. आणि म्हणून प्रियानो आम्ही पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये असं वाचतो, निष्कलंक आणि निर्दोष पोकळा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने आम्ही मुक्त झालो. मग आता मुक्त झालं तर परत जखडलं का जातं? मुक्त झाला तर परत आम्ही पाप का करत आहे? मुक्त झालो आहोत तर आम्ही पुन्हा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी का करत आहोत? येशूने त्याला म्हटले, शेवटचा मुद्दा, अवज्ञा केली त्याने येशूच्या आज्ञेचा भंग केला. माणसाचा स्वभाव असा आहे, देवाने जे सांगितलेलं त्याचं नेमकं उलट करायचं. अनिशाने देखील प्रियानो नामाला कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी डुबकी मार म्हटलं, आणि त्याला कंटाळा आला. एवढा काय मी राजा, एवढा सेनापती आहे, हा काय मला पाण्यात डुबकी मारायला लावतो?
पण शेवटी तो त्याचा सेवक म्हणाला त्याला, महाराज मला काय सांगितलंय अनिशाने, देवाच्या सेवकाने, डुबकीच तर मारायचं आहे, कुठं तुम्हाला लांब जायचंय प्रवासाला, महाराज तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर कपडे आपल्याकडे भरपूर, 7 वेळेस तर मारायचे. आणि पिरानो नाही होय करत त्या रामाने 7 वेळा डुबकी मारली आणि 7 वेळेला वर आला तेव्हा त्याचं सगळं पूर्ण निघून गेलं. आज्ञा जेव्हा आम्ही पाळतो तेव्हा आमचं जीवन बदलून जातं. देव कसा आशीर्वाद देतो तुम्हाला कळणार देखील नाही. आणि म्हणून प्रभू येशू असं म्हणाला, प्रथम तुम्ही धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना तो देव देत राहील, त्याच्या मागे जायची गरज नाहीये. प्रभू तुम्हाला देईल असं म्हटलेलं आहे. देवाचं वचन आहे, तो फसवणार नाहीये. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की जे याचकाला तपासणी करून डिक्लेअर करायचं होतं की आता हा कुष्ठरोगी मुक्त झालेला आहे कुष्ठापासून, त्याच्याऐवजी आता त्याला असं लिहावं लागलं असेल, त्या राजवाड्याच्या त्या दरवाजाच्या पाठीवर, मंदिराच्या दरवाजावरती पाठी लिहावी लागली असं की शहरात एक मनुष्य आलेला आहे की जो कुष्ठरोग बरे करू शकतो. काय करणार? कारण त्याला येशूला पाहता आलं नाही. कुष्ठरोगी त्याच्यापर्यंत, याचकापर्यंत पोहोचला नाही. त्या कुष्ठरोग्याने आज्ञाभंग केला, येशूला जाता येईना. आमच्या जीवनामध्ये आम्ही हा विचार केला पाहिजे, प्रभू मला शारीरिक कुष्ठ नाही, पण कुठलं तरी पाप माझ्यामध्ये आहे जे मला अडखळण होत आहे. मला माहिती, मला कळतं, पण ते मला तुझ्याकडे येऊ देत नाही. मी जर या कुष्ठरोग्यासारखं तुझ्याकडे आलो तर माझं जीवन बदलणार आहे, मला आरोग्य मिळणार आहे, मी आनंदी राहणार आहे, माझ्यामुळे माझं कुटुंब आशीर्वादित होणार आहे. अशी जर भावना आमच्यामध्ये विचार आले तर निश्चित प्रभू आमचे पापाचं कुष्ठ घालून द्यायला समर्थ आहे. आणि मग ज्या वेळेला प्रभू आम्हाला बरं करेल त्यावेळेला आम्ही त्याच्या सेवेमध्ये राहिलं पाहिजे, त्याच्या वचनाचं मनचिंतन केलं पाहिजे, त्याला आवडेल असं जीवन जगलं पाहिजे. नाहीतर मग प्रभू आमच्याकडून काम काय करू शकणार नाही. आणि मग पुन्हा न्यायासमोर आम्हाला हजर राहावं लागेल. आणि म्हणून हा कुष्ठरोगी आपल्याला अनेक गोष्टी शिकवत आहे आणि त्या गोष्टींचा आपण आज विचार करणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये असलेलं पाप आम्हाला देवाचं राज्य पाहायला सुद्धा देणार नाही. जायचा तर प्रश्न लांबच राहिला. आणि म्हणून त्या देवाकडे जर आम्हाला जायचं असेल, सदा अनंतकालीन जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल, देवाच्या राज्यामध्ये जर जायचं असेल तर कुष्ठ आमच्यामधून निघालं पाहिजे, पाप आमच्यामधून घालवलं पाहिजे आणि ते सर्वस्वी आमच्यावर चावलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त असं काही करणार नाही की हे घ्या, मी तुम्हा सर्वांचं कुष्ठ, सर्वांचं पाप घालून टाकतो. नाही. जो जो कुष्ठरोगी, जो जो पापी येशूकडे येईल त्यालाच तो बरं. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा प्रभू देव बापा, आम्ही स्तुती करतो, आराधना करतो. आज कुष्ठरोग्याच्या जीवनामधून तू आम्हाला अनेक मोठ्या चांगल्या योग्य गोष्टी शिकवलेल्या आहेत. आम्ही पाप करतो कारण आम्ही पापी आहोत असं नाही, तर प्रभू आमच्यामध्ये जे पाप आहे ते आम्हाला पापी बनवतं. कारण तू आम्हाला तुझ्या प्रतिमेचं निर्माण केलेलं आहेस. आणि म्हणून प्रभू आमच्यामध्ये हे जे पाप आहे ते आम्हीच काढायचं आहे, मनाने निश्चय करू. आणि प्रभू त्यासाठी तुझ्या सामर्थ्याची गरज आहे, तुझ्याकडे येण्याची गरज आहे. हे तू आज आम्हाला शिकवलंस. प्रभू आम्ही सर्व तुझ्या हाती येतो. आमच्यामध्ये जर हे पापाचं कुष्ठ असेल तुझ्या कृपेने आणि देणे काढून टाक. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपण 575 गीत ऐकूया, पतिता येशूची वायाला. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने, अर्पणे, दशमांश, स्तुतीची दाने प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करूया. गीत नंबर 575.
आपली अर्पणे आदराने आणि सद्भावाने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. ते जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्यापासून प्राप्त झालेली आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदानी अर्पणे जी तुझ्या पवित्र वेदावर आम्ही सहजते सादर करीत आहोत. त्या सहित आम्ही आपल्याला तुझ्या सेवेकरिता तुझं प्रधान ईश्वराला सादर करीतो. त्याने त्याचा स्वीकार कर असे तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्तांचा द्वारे आमेन. बसावे. ज्यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊ आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावे. उमेदवार प्रांताचे बिशप सर्व पाळक वर्ग सुवार्थी त्यांना देवाच्या आत्म्याने अधिक चालवावे. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करू की आपल्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा, आरोग्य द्यावं आणि आपली सर्वांची आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक प्रगती व्हावी यासाठी आपण प्रार्थना करू. ख्रिस्ताच्या सर्वपैकी एकविसे करता आणि सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व सदैव जिवंत ईश्वर, आम्ही सर्व मानवासाठी प्रार्थना विनंत्या व उपवासती करा असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. सुदैवी कृतार्थाने ईश्वरास आम्ही नम्रपणे विनवतो की तू करदेवी आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकसीस सर्वदा सत्य ऐक्य व एकमध्ये प्रार्थनेने प्रेरित कर. जे तुझे नाव पसरतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा सर्व बिशप प्रिन्स फुटीकर यांनी आज विशेष करून तुझे सेवक आमचे मॉडरेटर पीसीसी आमचे बिशप प्रकाश पाटोळे त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य सुंदावळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जिवंत वचन प्रकट करावे म्हणून त्या देवने अनुग्रह दे. तुझ्या एकलेसीचे उभारण व शुभवर्णाचा प्रसाद करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निर्णयाने कामे करण्याचे पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष तुझे भक्तगण येथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतःकरणाने योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून त्यास तो आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला अशी विनंती करतो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व चांगल्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्य करते विशेष म्हणून आमचे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशीही विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू आम्ही तुला अत्यंत नम्रपणे विनवतो या नश्वर आयुष्यात जे क्लेश शोक अडचण दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती त्यांनी पीडित असते त्यांचे तू सांत्वन सहाय्य कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय घालून निवडते आहे त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवाद करुण्यास निरवतो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुभव अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्या यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहे त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बाबा आमचा एकच मध्यस्थ प्रेमाने येशू ख्रिस्त तो पवित्र आत्म्याच्या ऐक्या तू सर्व एकच देव असून सदैव जिवंत राहतो राज्य करतो त्याच्या पृथ्वीवर असे कर. आमेन. मंडळी करता 2 सूचना आहेत. पुढील आठवड्यात 6 फेब्रुवारी रोजी चर्च हॉलमध्ये वैद्यरत्न हॉस्पिटल डोंबिवली यांच्यातर्फे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेडिकल कॅम्प ठेवला आहे. त्यामध्ये जनरल फिजिकल एक्झामिनेशन,
BMI, शुगर, CBC, ECG, ENT चेकअप, जनरल आय चेकअप केले जाणार आहे. दुसरी सूचना आहे 19 फेब्रुवारी रोजी चर्च हॉलमध्ये ख्रिस्ती वर वधू पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5. कृपया या सूचनेचा आपण लाभ घ्यावा. यावेळेला आपण प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होणार आहोत आणि आपल्या अंतःकरणाची आपण तयारी करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करीता आणि आपल्या शेजाऱ्याची प्रीती आणि ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन पिढ्याने वागण्याचा निश्चय करता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र साक्रमेंट घ्या व लीन भावे तुम्ही टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमचा ख्रिस्ताच्या बापा, सर्व निर्माणकर्त्या, सर्व न्यायाधीशा, आम्ही भौतिक पापे दुष्टाई ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत धमपणे केली आहे आणि त्याच्याद्वारा आत्मानुसार संताप होतो यथाने दिला आहे. यामध्ये घेतो आणि त्याकरता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करतो आणि आपल्या सृष्ट्याबद्दल मनपूर्वक खेद करतो. त्याचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे. त्याचा आम्हाला सांग घ्यावे. हे परमदयाळू बाबा, आम्हाला दया कर, आम्हाला दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की छान नावाचा सन्मान व्हावे म्हणून आम्ही आतापासून सर्व नीतीने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्यापर्यंत वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खरा विश्वास आणि त्याचकडे वळतात त्या सर्वांच्या पापाची तो क्षमा करीत. तो तुम्हावर दया करून तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करून सर्व सदाचे नाव तुम्हाला स्थिर करून तुम्हाला सनातन जीवनापर्यंत देऊ. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपल्या दादा याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तुझी समाधानकारक वचने बोलतो ते ऐका. अहो कट्य भराक्रांत हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पाऊल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांस तारवाया जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले नीतिमानाचा येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आदराने असो. आपली अंतःकरणे उंचावा. या एवढे उंचावतो. आपण आपला प्रभू जो ईश्वर त्याची उपकार स्तुती करू. असे करणे उचित आहे. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्वकाळ सर्वत्र तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बाबा सर्वसमर्थ सनातन देवा, मनोदूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यास आम्ही तुझे गौरवी नाव स्तवित मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 सैन्याचा देव प्रभू, स्वर्गात तुझी महाराज केलेले आहे. तुला गौरव म्हणतो हे प्रभू. आमेन. प्रभूच्या नावाने धन्यवाद नाही, परंतु त्यामध्ये पोहोचतात. सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बापा, तू खरोखर पवित्र आणि धन्यवादित आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण देणगीचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त या आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण करावयाचा आणि कुसावे मरण भोगायचे दिले. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकाच कोणाची जगाच्या पापासाठी पूर्ण अंजून आणि पर्याप्त यज्ञ अर्पणाने प्रायश्चित्त केले. आपल्या त्यामुळे मरणाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापिला व त्याचे प्रारंभ होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शिवणपणात आम्हाला आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तुझी उपकार स्तुती करून ती गोळी घेतली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, हा तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा.
तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी तुम्हा करता आणि बहुतांश करता दिलेले नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा, तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग आणि अमूल्य मृत्यू त्याचे प्रभावी पुनरुत्थान आणि गौरी स्वर्गाचे स्मरण करून त्या योगी आम्हाला प्राप्त झालेल्या सगळे लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी आणि वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास प्रताप विश्वास तुझ्या पवित्र देणगीच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवितो की तू आपल्या पितृवत वत्सलते सर्व आमचा हस्तावराचा आणि उपकार स्तुतीचा यज्ञ परमहंसामध्ये जय स्वीकार घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य परण्या करून व त्याच्या विश्वास आणि आभास व तुझ्या संपूर्ण एकलेसेस पापाची क्षमा व त्याच्या भोगाचे प्रसंगा प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा, तुला नम्रतेने विनवितो की तू आपला पवित्र आणि जीवदयात्मा भाव आणि तुझ्या देणग्यावर पाठिंबासाठी जी भाकर आम्ही पडितो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की ज्या आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्याने सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा नाथ येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू, येथे आम्ही आपल्या जीवात्म्यास व शरीरास जिवंत पवित्र व कार्यासाठी तुला आपण समर्पित करीतो. आम्ही आपल्या अपोजित पापांमुळे तुला काही अज्ञान पावायला योग्य नाही, तरी आम्ही तुला म्हणतो की आमच्या उद्याकडे पाहू नकोस, पण आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे त्या करून व त्या सहित व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सतत बापा तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या ताळ्याला ख्रिस्ताने आज्ञा केल्याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. हे आमच्या सर्वांचे बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसे आमच्या अपराधाची क्षमा करीतो तसेच आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझा आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हासह सर्व काळ असो. आणि तुझ्या आत्म्यासाठी असो. प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या बहुविध व महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मेजाजवळ येतो. तुझ्या मेजा खालचा तूच टिकून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू, तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताचे मांसाने असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीराकडून निर्मळ व्हावी आणि त्याच्या रक्तावरून आमच्या जीवात्म्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्याचमध्ये आणि त्या आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या, हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या, हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या.
सूचना आहे. यावेळेला प्रभू बोलण्याचा प्यालाचा जो स्टॉक आलेला आहे तो वेगळा आहे, म्हणजे त्याची जी कॅप आहे, झाकण आहे, ते घट्ट आहे. तर भाकरीसाठी ते निघेल, परंतु प्याला जो आहे आतमध्ये तो घट्ट आहे. तो जरा काढायला तुम्हाला त्रास होईल, म्हणून तो काढत असताना कृपया थोडस लांब जरा कपड्यावर सांडू नये म्हणून. आणि जर कोणाला जमत नसेल तर ते लीडर तुम्हाला ते उठून देण्यास मदत करते. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुम्हाकरता दिलेले आहे, त्याचा स्वीकार करण्यास जवळ या आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा आणि त्याची उपकार स्तुती करा. प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होत असताना आपण इक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत ऐकूया.
आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर जे तुझ्याकरता दिले गेले ते तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ घ्या आणि खा आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण कर व त्याची उपकार स्तुती कर. मंडळीने एकत्र भाकर सेवन करावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त जे तुझ्याकरता दिले गेले ते तुझ्या शरीराचे जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्ताचे रक्त तुझ्याकरता दिले होते त्याच्या स्मरणार्थ हे पी आणि त्याचे उपकार मान. मंडळीने एकत्रपणे प्याला सेवन करावा. ज्यांना उघडता येत नाही त्यांनी कृपया हात वरती करावा. देवीवर आपणास मदत करते. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. आमेन. प्रभू तुम्हास असो आणि त्यांच्या आत्म्यासहित असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्याने पवित्र रहस्याचा यथागत स्वीकार केला आहे. त्या महत्व आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा दानाच्या आपल्या शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितो आणि या करून आमची खात्री करीतो की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी तुझ्या पुत्राचे स्तन शरीर आहे तिचे आम्ही बरोबर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि आपल्या मरणाच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याच्या आशास्पणे वारीस आहोत. हे स्वर्गातील बापा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवितो की तू आपला अनुग्रह असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि सत्कर्मी करावी तुझी दिल्याचे आम्ही करावे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला तू सारे पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान व गौरव युगाने असो. आमेन. परमपितामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसाला प्रसन्नता. आम्ही लाज करीतो, आम्ही तुला धन्यवाद करीतो, आम्ही लाज असतो, आम्ही लाज बोलतो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तू उपकार स्तुती करीतो. हे प्रभू देवा, सदाशिव राजा, सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू तुझ्या पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस तो तू आम्हावर दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देव पित्याच्या बरोबर परात्पर आहेस. आमेन. आपण उभे राहूया. आशीर्वादासाठी आपण आपली मस्तके बघूया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या आपल्याकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे बने. देवाच्या रिताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास सदा राहो. आमेन. ज्यावेळेला आपण सुवर्ण देवा परात्परे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू.
जाहीर करतो. संडे स्कूल टीचर्स कोमल आणि शीला कांबळे आहेत. त्यांनी निरोप दिला आहे संडे स्कूलच्या मुलांसाठी की त्यांनी जे पेपर सोडवलेले आहेत ते हॉलमध्ये मला द्यावे. ठीक आहे. संडे स्कूलच्या लेकरांनी कृपया करून नोंद घ्यावी. त्यांच्या पालकांनी देखील हॉलमध्ये 10 मिनिटं थांबवून मी येऊन कलेक्ट केलं पेपर्स. थँक्यू.